गुड मॉर्निंग. दुसरा दिवस टूरचा सुरू झालेला आहे. सकाळचे 6 वाजलेत. आम्ही तयार आहोत पुढच्या प्रवासाला. आता आपण डायरेक्ट निघणार आहोत इकडनं एकता नगर, बडोद्याजवळ गुजरातमध्ये, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ. हॉटेल बुक केलेलं आहे विला युफोरिया नावाचं. पॅकेज घेतलं आहे 2 नाईट 3 दिवसाचं. पूर्णपणे तो एरिया बघून घेणार. चला तुम्हाला दाखवते आता मजा आजपासून. परत एकदा आमच्याबरोबर रस्ता प्रवासाला चला. चला भेटूया थोड्या वेळात. आता आवरतोय, बॅगा काढीत टाकतोय, मग परत भेटूयाच. हाय, गुड मॉर्निंग. चला आता आपण निघालो आहोत सापुतारावरून एकता नगर, गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ. रस्ता खूप छान आहे. उजाडलाय, 6:30लाच निघालोय आम्ही. रस्ता एकदम व्यवस्थित आहे, छान आहे. अजून आमचा ब्रेकफास्टचा ब्रेक घ्यायचा आहे. मध्ये थांबू. तरी आम्ही 12-12:30 पर्यंत पोहोचायचं टार्गेट आहे. मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहोत विला युफोरिया. ही रूम आहे आमची, विला युफोरिया विला अँड रिसॉर्ट असं नाव आहे याचं. अगदी हायवे टच आहे, एकदम जवळ आहे. इथून आता आम्ही ई रिक्षा केलेली आहे. ई रिक्षेने आता आम्ही जाऊ स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. आणि मग त्याच्याबरोबर सगळं पॅकेज घेतलं आहे. त्यामुळे जंगल सफारी आहे, ग्लो गार्डन आहे, नर्मदा आरती आहे, सगळं काही दाखवणार आहे तुम्हाला नक्कीच. चला माझ्याबरोबर फिरत राहा, मजा करा अशीच. पोचलो आम्ही एकता नगरला. हे रिसॉर्ट आहे, छान आहे रिसॉर्ट. हायवे टच आहे, अगदी हायवे हा विला युफोरिया म्हणून. हे पार्किंगची सोय छान आहे. अरे ही आमची रिट्स, आम्ही हिला घेऊन फिरतोय. गेली 14 वर्ष साथ देते आमची फिरायला, एकदम प्रश्नच नाही. मस्त का. हे रिसॉर्ट आहे. इथे वरती रेस्टॉरंट आहे यांचा हिडन म्हणून. चांगलं होतं जेवण. आता जस्ट जेवण, छान होतं जेवण, सुंदर. हे रिसेप्शन आहे. आता छान आहे रिसॉर्ट, विलाज आहेत. हे रिसेप्शन काउंटर आहे. वाट बघतोय आम्ही. हे रूम्स आहेत सगळे असे, वरती आणि खाली आहे. छान आहे रिसॉर्ट. चला आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला जातोय. आमची आता ई रिक्षा येते. तर ई रिक्षा आली की आम्ही लगेच निघणार. इथून आता थोडासा स्टॅच्यू दिसायला सुरुवात होते. स्टॅच्यू आता आपल्या भारतात आहे, गुजरातमध्ये एकता नगर इकडे. नक्की बघायला पाहिजे. रामसूत्राने बांधलेला आहे, छान आहे. थोडा फुल लाईन आहे. आमची एक्सप्रेस एंट्रीचं बुकिंग केलेलं आहे. आता आम्ही स्टॅच्यू बघायला जातो. एक्सप्रेस एंट्री आहे आमची, त्याच्यामुळे जरा लाईन कमी असते.
तिकीट थोडं महाग आहे पण छान एंट्री मिळते. मग आता एवढी लाईन लागते खूप. एंट्री एरिया आहे हा. खूप सुंदर. छान स्टॅच्यू बनवलेले आहेत इकडे. सगळी सुविधा आहे. स्वच्छता अप्रतिम. खूप स्वच्छ, खूप छान. एक उंचा दृष्टिकोन, टॉल विजन. इथून एंट्री आहे. आता इथून आता वरती जायला लिफ्ट आहे. इथून आमचं बुकिंग केलेलं आहे एक्सप्रेस एंट्री. थोडं कॉस्टली आहे पण फास्ट होतं. फ्लोअरला आलोय आपण आता. वेविंग गॅलरी. हा नाही, आता वरती फ्लोअर नाही आहे. हा टॉप मोस्ट फ्लोअर आहे. बरं झालं ना एक्सप्रेस केलं तर. मग एवढी गर्दी आहे. एक्सप्रेसचं तिकीट केलं म्हणून फास्ट आलो आहे. आमच्याबरोबर कोण कोण जॉईन झाले आहे? हा माझा भाऊ. नवीन मेंबर जॉईन झाले. आमची बहिणी आहे. बघून निघालो. आता पुढे आम्ही जंगल सफारी म्हणून एक आहे तिथे चाललोय. तिथे जाऊन बघूया कोण कोण आपले फ्रेंड्स भेटतायत. आता आम्ही परत रिक्षात बसलोय. स्टॅच्यू बघून निघालो. आता पुढे आम्ही जंगल सफारी म्हणून एक आहे तिथे चाललोय. तिथे जाऊन बघूया कोण कोण आपले फ्रेंड्स भेटतायत. झूलॉजी पार्क आहे छोटं. नॉर्मल झू आहे तरी खूप छान केलेलं आहे. स्वच्छता खूप अप्रतिम स्वच्छता आहे. लायन की तिकडे यायचं पुढे. तू पुढे अरुष, तू पुढे जाईल. अरुष तू पुढे जाणार आहे. तुझा रस्ता तिकडचा आहे.
कृतांत दूत का